नमस्कार मुलांनो, आज आपण पाहणार आहोत विज्ञानातील एक अद्भुत आणि महत्त्वपूर्ण धडा, पेशी रचना आणि सूक्ष्मजीव. भाग 1. पेशी म्हणजे काय? मुलांनो, आपल्या शरीरात किती पेशी असतात माहितीये? कोट्यावधी पेशी म्हणजे आपल्या शरीराची सगळ्यात लहान पण अत्यंत महत्त्वाची रचना. जणू शरीराचा बांधकामाचा एक वीट. सर्व सजीवांमध्ये पेशी असतात. काही जीव फक्त एका पेशीचे असतात. त्यांना म्हणतात एकपेशीय जीव, युनिसेल्युलर. माणूस, झाड, प्राणी हे अनेक पेशीय जीव, मल्टीसेल्युलर आहेत. भाग 2. सूक्ष्मजीव म्हणजे काय? मुलांनो, तुम्हाला माहित आहे का? सूक्ष्मजीव म्हणजे असे जीव जे डोळ्यांना दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप लागतो. यामध्ये मुख्य 5 प्रकार येतात. पहिला बॅक्टेरिया, दुसरा व्हायरस, तिसरा फंगस बुरशी, चौथा अल्गी शेवाळ, पाचवा प्रोटोजोआ उदाहरणार्थ अॅमिबा. भाग 3. पेशीची रचना. प्रत्येक पेशीत काही खास भाग असतात. सेल मेम्ब्रेन पेशी भिती आतील रचना सांभाळते. सायटोप्लाझम पेशीद्रव सर्व भाग यामध्ये असतात. न्यूक्लियस गर्भकेंद्रक पेशीचे ब्रेन सर्व नियंत्रित करतो. ॲग्रेनेल्स ऊर्जा देणारे किंवा पदार्थ तयार करणारे भाग उदाहरणार्थ मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट. सूक्ष्मजीवाचे फायदे. दही व लोणी बनवतात. औषध तयार होतात उदाहरणार्थ अँटीबायोटिक्स. काहींनी शेतीत नंत्र वाढतं. हानिकारक सूक्ष्मजीव. विषाणू उदाहरणार्थ सर्दी, कोरोना. बॅक्टेरिया उदाहरणार्थ कॉलरा, क्षयरोग. मुलांनो, आपल्या शरीराचं गुंफित सूक्ष्म पातळीवर आलेलं आहे. पेशी आणि सूक्ष्मजीव हे विज्ञानाचं अद्भुत जग आहे, ज्यामुळे आपलं आरोग्य, अन्न आणि संपूर्ण जीवन प्रभावित होतं. मुलांनो, तुमच्यासाठी काही प्रश्न उत्तरे. प्रश्न पहिला, पेशी म्हणजे काय? पेशी ही सजीवांची मूलभूत एकक असून ती शरीराची रचना आणि कार्य करणारी सर्वात लहान एकक आहे. प्रश्न दुसरा, एक पेशीय आणि अनेक पेशीय सजीव यामध्ये फरक काय? एक पेशीय सजीव फक्त एक पेशी असतो उदाहरणार्थ अॅमिबा. अनेक पेशीय सजीव अनेक पेशी असतात उदाहरणार्थ माणूस, झाड. प्रश्न तिसरा, सूक्ष्मजीव म्हणजे काय? सूक्ष्मजीव हे असे जीव आहेत जे डोळ्यांना दिसत नाहीत आणि त्या पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक लागतो. प्रश्न चौथा, सूक्ष्मजीवाचे 2 फायदे सांगा. पहिला, दही व इतर खाद्यपदार्थ तयार होतात. दुसरा, औषधांमध्ये वापर होतो उदाहरणार्थ पेनिसिलिन. प्रश्न 5वा, पेशीचे मुख्य भाग कोणते? पहिला, पेशीभिंती सेल मेम्ब्रेन. दुसरा, पेशीद्रव्य सायटोप्लाझ्मा. तिसरा, गर्भकेंद्रक न्यूक्लियस. प्रश्न 6वा, बुरशी फंगस म्हणजे काय? बुरशी हे सूक्ष्मजीव आहे जे दमट व गरम ठिकाणी वाढतात उदाहरणार्थ ब्रेडवर वाढणारी बुरशी. प्रश्न 7वा, नुकसान करणारे सूक्ष्मजीव कोणते? विषाणू उदाहरणार्थ कोरोना. बॅक्टेरिया उदाहरणार्थ कॉलरा हे आपल्याला आजारी करतात. प्रश्न 8वा, पेशीचं कार्य काय असतं? शरीराची रचना तयार करणे, अन्न शोषून घेणे, ऊर्जा निर्माण करणे, वाढ व दुरुस्ती, जीवन प्रक्रियावर नियंत्रण ठेवणे. प्रश्न 9वा, सूक्ष्मजीव कोणत्या ठिकाणी वाढतात? दमट, अंधार आणि गरम ठिकाणी, खराब अन्नावर, पाण्याच्या ठिकाणी, शरीरावर जर आजारपण असेल तर. प्रश्न 10वा, पेशीची आकृती कशी असते? पेशीची आकृती वेगवेगळी असते. काही गोलसर, काही चौकोनी, काही लांबट अशा विविध प्रकारच्या असू शकतात. प्रश्न 11वा, क्लोरोप्लास्ट म्हणजे काय आणि ते कुठे असतात? क्लोरोप्लास्ट हे झाडांच्या पेशींमध्ये असतं. यात हरितद्रव्य क्लोरोफिल असतं आणि यांचा उपयोग झाड अन्न तयार करण्यासाठी करतात. प्रश्न 12वा, न्यूक्लियस म्हणजे काय? न्यूक्लियस गर्भकेंद्रक हा पेशीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून तो पेशीचं नियंत्रित केंद्र आहे. त्यामध्ये आनुवंशिक माहिती असते. प्रश्न 13वा, बुरशी म्हणजे काय? 2 उदाहरणे सांगा. बुरशी हे एक प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत जे दमट ठिकाणी वाढतात
उदाहरणार्थ ब्रेडवर वाढणारी बुरशी, कडधान्यावर येणारी हरित बुरशी. प्रश्न 14वा. अमिबा कोणत्या प्रकारचा जीव आहे? अमिबा हा एक पेशीय सजीव आहे. तो सूक्ष्मजीव असून पाण्यात राहतो आणि आपल्या शरीराची आकृती सतत बदलत असतो. प्रश्न 15वा. सूक्ष्मजीवाचा वापर कोणत्या उद्योगात होतो? अन्न प्रक्रिया, दही, लोणी, चीज, औषध निर्मिती, पेनिसिलिन, शेतीत जीव खत, सेंद्रिय कचरा कुजवणे. प्रश्न 16वा. जीवाणू आणि विषाणू यामधला फरक काय? घटक जीवाणू बॅक्टेरिया, विषाणू व्हायरस. रचना पेशीय पेशी नसलेले हालचाल स्वतः हालचाल करतात. यजमान पेशीतच सक्रिय औषधोपचार अँटीबायोटिक काम करते. अँटीबायोटिक काम करत नाही. उदाहरण कॉलरा, क्षयरोग, सर्दी, कोरोना. प्रश्न 17वा. पेशीच्या प्रकारामध्ये कोणते फरक असतात? प्राण्यांच्या पेशी क्लोरोप्लास्ट नसतो. वनस्पतीच्या पेशी पेशीभिंती व क्लोरोप्लास्ट असतो. एक पेशीय जीव सर्व कार्य एकाच पेशीमध्ये. अनेक पेशीय जीव वेगवेगळ्या पेशी वेगवेगळं काम करतात. प्रश्न 18वा. कोणते सूक्ष्मजीव अन्न खराब करतात? बुरशी, फंगस. काही प्रकारचे बॅक्टेरिया. ते खराब अन्न खाल्ल्यास अपचन, विष बाधा होऊ शकते. प्रश्न 19वा. दही कसे तयार होते? दुधात लॅक्टोबॅसिलस नावाचे जीवाणू घालण्यात येतात. हे जीवाणू दूध आंबवतात व दही तयार होते. प्रश्न 20वा. अँटीबायोटिक म्हणजे काय? अँटीबायोटिक हे एक औषधवर्गीय रचना आहे जी शरीरात असणाऱ्या हानिकारक जीवाणूंना नष्ट करते. मित्रांनो, ही माहिती लक्षात ठेवा आणि परीक्षा एकदम जोरदार घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शंका असतील तर कमेंट करा आणि पुढील भागासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.